उत्तर भारतातल्या अनेक वास्तुतज्ञांनी ना एक भीतीचा सपाटा लावला. नॉर्थ ईस्टला टॉयलेट असेल म्हणजे कॅन्सर होतो अशी एक भीती प्रचंड मोठ्या प्रमाणावर पसरवली गेली. मी 28 वर्ष काम करतोय, मला कधीही भीती निर्माण करायची गरज पडली नाही. पण हे शॉर्टकट वाले लोक आणि नॉर्थ, इनफॅक्ट मित्रांनो, एक व्यक्ती बोलला ना की मग त्यांचे 40 शिष्य तशीच व्हिडिओ रील बनवायला लागतात आणि मग त्यामुळे लोकांना ते सारखं सारखं ऐकलं की खरं वाटायला लागतं. त्यामुळे मित्रांनो, नॉर्थ ईस्टचा टॉयलेट आणि कॅन्सर यांचा कुठेही संबंध नाहीये, ही महत्वाची गोष्ट लक्षात घ्या. तिसरी आणि शेवटची एक या म्हणजे भीतीच्या बाबतीतली एक महत्वाची गोष्ट सांगायची म्हणजे सगळं काय झालंय माहितीये का की एक चीनी षडयंत्र भारतीय वास्तुशास्त्राला कलुषित करायचं काम करत. तुम्ही जर कुठल्याही इंटरनेटमध्ये गुगलवर किंवा कुठल्याही युट्यूब किंवा कुठल्याही रील्सवर जर बघाल तर वास्तुशास्त्राचे नकाशे एखाद्या अशा राऊंड सर्कल बॅकग्राऊंड मध्ये दाखवले जातात आणि त्याला ते म्हणतात ग्रीड. मुळात भारतीय वास्तुशास्त्राला गोल सर्कल मान्यच नाहीये, तो फेंगशुई मधला भाग आहे. इनफॅक्ट फेंगशुईच्या माध्यमातून भारतीय वास्तुशास्त्राला कलुषित करायचं आणि भारतीय वास्तुशास्त्र जागतिक पातळीवर जाऊ शकणार नाही म्हणून हे षडयंत्र केलं जातं. त्यामुळे जेव्हा जेव्हा ते गोल सर्कल येतील ना आणि त्या दिशांना पण N1, N2, N3 वगैरे सांगितलं जात आहे, आपल्याकडे तसं नाहीये. सो हे जे होत असेल ना तर ते सतर्क व्हा. हे सगळे बेसिकली मी असं म्हणेन की असं चायना मिश्रित वास्तुशास्त्र तुमच्या समोर देत आहेत जे घातक आणि धोकादायक आहे. आता आज बेस्ट कस्टमर सर्व्हिस ब्रँड बद्दल बोलायचं झालं, एक ना आजकाल टीव्हीवर एक खूप छान ऍड येते, सब कुछ उड गया. त्या ब्रँडचं नाव नाही घेणार पण मी एक सांगू, ही म्हण जी आहे ना सब कुछ उड गया, ही खऱ्या अर्थाने वास्तू रविराजलाच लागू पडते. कारण मी 28 वर्षापासून काम करतोय. या 28 वर्षामध्ये मला कमीत कमी 40 ब्रँड कॉम्पिटिशन मध्ये आले आणि कुठे गेले पत्ता लागला नाही. पाहिजे तर तुम्हीच शोधा त्यांना गुगलवर कुठे सापडतात का. पण याचं कारण का माहितीये का, कारण जर तुम्ही तुमच्या कामाचा दर्जा मेंटेन केला ना तर तुम्हाला कोणीमधून ध्रुवाचं जे स्थान आहे, अढळ स्थान, ते तुम्हाला नक्की मिळू शकतं. थोडक्यात मना मनातील ब्रँड, घराघरातील ब्रँड, महाब्रँड, महाब्रँड, महाब्रँड.